तर हे यूट्यूब फॅमिली वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर कुठे हो आता एक नाही उठलेलो आहे सकाळी सकाळी आणि तुम्हाला माहिती आहे उठल्यावर आपल्या दादाला मस्तपैकी आंघोळ गिंघोळ करून मस्तपैकी पावडर गिवडर लावून जरासा रेडी झालेला आहे. आणखी मस्तपैकी आपला नाश्ता हे सोया रोस्टेड आहे, कुटके आहे आणि पापड आहे. आणि मी तुम्हाला रिकमेंड करतो भाई की सोया रोस्टेड तुम्ही पण आठवड्यातून एकदा खात जा. खूप प्रोटीन आहे कारण की आम्ही एक नाही फुल व्हेजिटेरियन माणसं आहे. म्हणजे मी अंडा गिंडा काहीच खात नाही म्हणूनच मग प्रोटीनसाठी तुम्ही एक नाही सोया रोस्टेड खात जा. तर चला मी नाश्ता करतो आणि भेटतोच तुम्हाला. भाई मित्रांनो आता सिलेंडर गेला, आता चला वापस. आता खाली असलं तर ठीक, नाही तर बस आपल्याला इथून पेटवणार आहे भाई. खरंच आहे सिलेंडरनी लय तकलीफ दिली आता. तर चला आता तुम्हाला सिलेंडर बदलतो आणि भेटतो मी. तर मित्रांनो आज आहे की नाही मस्तपैकी ताईची माझी पण फेवरेट डिश, कारण की मला आहे की नाही क्रंचीनेस खायला खूप आवडते. मस्तपैकी मंचुरियन सुरू आहे. हे बघा मम्मी मंचुरियनची आपलं हे करत आहे, बाकीचं हे कापून देत आहे, बाकीचं सर्व मिक्स करणार आहे. याच्यामध्ये गोबी, शिमला मिरची, कांदा, आणखीन एक बीट आणि एक गाजर हे टाकून देणार आहे. आणखीन लसण थोडंसं, आणखीन बाकीची मेकिंग मी तुम्हाला दाखवतोच. थोडंसं धनिया, आणखीन सध्या मी गाजर सोलत आहे आणि मग बीट टाकणार. असं मला एक नाही भाई मी आज तुम्हाला मंचुरियन आहे ना एकदम रेडी स्टाईल आणि एकदम हॉटेल स्टाईलमधले सांगणार आहे की जे कोणी सहसा करी कोणी सांगत नाही. एक सिगरेट असते टॉप ज्याने एकीने एकदम क्रिस्पीनेस येते. ते एकीने हॉटेलमध्ये कसं आपण खातो की नाही, इथं आपण यूट्यूबवरही बघतो, पण आहे की खूप जण ती रिअलमध्ये सांगत नाही की ते कोणता एक ॲटम असा असतो भाई की तुम्ही आज मी तू टाकणार ना तुम्हाला माहीत पडणार की हा पण यात पडतो. म्हणून आपण बघतो की नाही बाहेरचे मंदिरं हे कडक कडक असतात, आणखी क्रिस्पी पण असतात, भरेल भरेल खूप लागतात. आपण घरचे केले की तिथं तेल असं सोडले बाकीचं काही ना काही प्रॉब्लेम होतो. तर त्यात आहे की नाही भाई आता सांगतो मी तुम्हाला, त्यात आहे की नाही आपल्या सोया रोस्टेड म्हणजे सोयाबीनच्या वड्या पण टाकतात त्या मिक्सरमधून काढून. भाई त्याचा फ्लेवर असतो त्यात. लोकांना काय मीठ काय वाटतं, तर लोकांना वाटतं की काही हे असणार ते असणार, काहीच नाही भाई. सोयाबीनच्या वड्या टाकल्या की नाही एकदम बाहेरसारखेच मंचुरियन तयार होतात. आता मस्तपैकी आणि हे मी आहे की नाही माझ्या मामाशीतनं शिकलेलं आहे, कारण की माझ्या मामाचा मुलगा आहे की नाही त्याला खूप सहसा डिशेस खूप चांगल्या बनवतो. त्यांनी केलं होतं ना भाई, मी तर एकदम विचारातच पडलो होतो की यार हे बाहेरच्याच लागून राहिल्या मस्तपैकी. आणखी खास करके ना माझी मम्मीला, कारण की माझ्या मामाची ते आहे की सगळ्यात पहिले मम्मीचे पप्पा जे आहे की नाही हलवाई होते. आणखी मम्मीला पण कसं आता दुकानाच्या मुळे आणि तसं पण मम्मीला कुकिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे. मम्मी अशा खूप वेगवेगळ्या अशा गोष्टी आहे की नाही मस्तपैकी बनवते आणि आम्हाला खाऊ घालते. आज मी मम्मीला कॅमेरा धरायला लावलेला आहे, म्हणजेच मम्मी आजची कॅमेरामन आहे माझी. आणखी मी किसत आहे. तुम्हाला खरं सांगू हे सर्व मम्मीनेच शिकलेलं आहे. फक्त आता मी एकदम छोटासा आहे बघा, आता तुमच्यामुळे टाकतो, छोटंसं टाकलं एकदम असं वर आलं पाहिजे भाई, तेव्हा समजून जायचं आपलं तेल तपलं आहे म्हणून. सध्या तेल तपलं आहे पण 80% 20% आणखीन तपायचं आहे. मस्तपैकी आपलं तेल तपलेलं आहे. हे बघा आता मी आहे की नाही याच्यात हा बॉल टाकतो, मंचुरियन बॉल आपला हा गेला, हा दुसरा पण गेला, हा तिसरा पण गेला. बाई तीनच टाकले पहिले, कारण की आपल्याला माहीत नाही ना सध्या की ते तळतळ नाही केले पाहिजे. सध्या पहिला घाणा आहे की नाही एकदम कमी टाकायचे, चिटकले पण असणार नसणार तर आपल्याला माहीत पडून जाते. शक्यतो चिटकणार तर नाहीच, कारण की आपल्या मम्मीनी बरोबर कॉर्नफ्लॉवर मैदा एकदम क्वांटिटीमध्ये हे बघा असं 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 मस्तपैकी झाऱ्याने त्याच्यावर तेल द्यायचं. हा हा भाई सुगंध मस्त पसरलेला आहे आपल्या किचनमध्ये. आणि भाई आज मी तळत आहे ना तर पक्का बघा आज मी आहे ना खूप कमी खाल्ल्या जाणार, कारण की जो तळण्याचं काम करते की त्याला खूप कमीच खाल्ल्या जाते. हां 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 बघा भाई, हा 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 किती ऑथेंटिक आणि मस्तपैकी झाले. आणखीन त्याला क्रंचीनेस होते तुम्ही. तर मित्रांनो आपले हे मी पहिले जो घाणा टाकला होता ना तो मस्तपैकी रेडी झालेला आहे बघा. एकदम असा क्रंची रेड रेड काढलेला आहे एकदम. भाई आम्हाला की नाही क्रिस्पी आवडते, पूर्णपैकी एकदम तेल झारून घ्यायचं. आणखी नाही बघा आपल्या ह्याच्यात टाकून द्यायचं. याच्यात आहे की नाही म्हणजे बाकीचे जे उरलेलं तेल आहे ते त्या गाडणीतनं त्या चाळणीतनं चाललं पण जाते वापरून. आता मी 5 पैकी 4-5 टाकणार भाई, आता नाही टाइमपास करायचं. जरासं एक तुम्हाला रिकमेंड करतो, घरात कोणी मोठे असणार किंवा तुम्हाला कुकिंग जमत असणार तरीच तुम्ही हा एक्सपेरिमेंट करून बघा. कारण की तेल भाई मी पण जेव्हा जमत होतं ना तेव्हा मी तेलातलं असं काढायचो, एकदा हाताला चटका बसला ना तेव्हा माझी थंडी आली
तेव्हापासून मी दूर झालो तेलापासून. चला आता ना, आता कसं थोडंफार मला आहे की नाही कुकिंगची बाई मला आवड आहे, म्हणून मग कसं मस्तपैकी मी करू शकतो. मला काही नाही वाटत एवढं. बघा तरी पण मी आता पण भेव वाटतेच बाई, कारण की तेल एकदम असं फुगल्यासारखं होतं ना. तर मित्रांनो आता आहे की नाही मी ते मंचुरियन आपले तळणं सुरू आहे बघून एकदा. आणि आता इकडे आणि आता पप्पाला जेवायला पाठवलं आहे, मग आता मी इकडे सूप रेडी करत आहे. याच्यात पहिले मी तेल गरम होऊ देत आहे. आणखीन बस बाकी मी सर्व रेडी केलेलं आहे. आपला मसाला डब्बा भाई हात भरलेले आहे. मम्मी आज पक्का बोलणं खाण्यावर मम्मीचे. हा तिखटचा डब्बा आहे. यातलं फक्त आपल्याला तिखटच लागणार आहे, बाकी काही लागणार नाही आहे. तेल गरम झालेलं आहे. आणखीन हे बघा मी आहे की नाही बाजूला व्हेजीस काढून ठेवल्या होत्या, तुम्हाला दाखवलं होतं मी. तर या पहिले व्हेजीस टाकणार मी त्यात. मस्तपैकी एकदम सुरसुर आवाज आपल्याला सुन घ्या. हावला चम्मच घेता मस्तपैकी आपल्या घरी असतो असा. ही आपली सँडस एकदम देसी तरीके ऑरेंज एकदम रेस्टॉरंट लाईक की फील यायची. एकदम एकदम असं हलवून घ्यायचं मस्तपैकी. हे बघा आपलं हे तेल पूर्ण तेल कमीच टाकायचं. आणखी हे बघा इकडे जवळ तेल असं ओढलं पाहिजे सर्व व्हेजीसनी, असं टाकायचं. जास्ती तेल पण नाही कमी तेल पण नाही. एकदा व्हेजीसनी तेल ओढलं की वापस वरून थोडंसं तेल टाकायचं. आपण यातलं तेल घेऊ शकतो याला काय वापस. हे बघा इकडे मी हा व्हेजीस बाजूला केलेले आहे. आणखीन तेल जे मी टाकलंय तिथे आता मी तिखट टाकून दिलं आहे. हे आपल्याला तिखट पडलं वापस त्याला मस्तपैकी हलवून घेतो. तर मित्रांनो आपल्या आता व्हेजीस पूर्णपैकी झालेल्या आहेत. आणखीन मी बत्तर पाणी घेतलं काय गडबडमध्ये मस्तपैकी. मस्तपैकी आता आपण हे सूप मध्ये पाणी टाकलं. इसको ऐसा हिलाने का. स्वाद अनुसार नमक. मला एकदम नमकची क्वांटिटी एकदम माहीत राहते, मग मी बरोबर टाकतो. शेजवान आणखीन आपला हा रेड चिली आहे, सॉरी ग्रीन चिली होता. आणि हा आपला टोमॅटो सॉस. हे सर्व उद्याचं. तर मित्रांनो हे असं सर्वपैकी उद्याचं मस्तपैकी हे बघा असा एकदम रेडिश कलर सोडलेला आहे, कारण की आपण याच्यात बीट टाकलेलं होतं ना, त्यामुळे एकदम असा फ्लेवर आणखी कलर एकदम आपल्याला बाहेरच्या क्वांटिटी सारखं म्हणजे एकदम रेस्टॉरंट लाईक फील येणार आपल्याला. आणखी याच्यात आहे ना मी मैदा भिजवून घेतलेला आहे. हा मैदा टाकायचा. मैद्याने एकदम गाढा होतो आहे. पप्पांची डिश रेडी करत आहे. याच्यात मंचुरियन बॉल्स टाकले आहे मी. आणखीन आपला हा मस्तपैकी सूप केलाय. आता मस्तपैकी मी मंचुरियन खात आहे. आणखी मस्तपैकी टेस्टी झालेलं मंचुरियन पप्पांना फोडला. आणखी हे म्हणजे मम्मीला उपास आहे. मस्तपैकी मम्मीच्या इकडे बसून तुम्हाला माहित आहे माझ्या जीवाचा प्रिय थंड थंड होता. पुरा दवडी उतरली, पुरा सत्यानाश झाला रे देवा. काय मी म्हटलं की झाला आता कंटेंट भेटला आपल्याला मस्त पैकी. आले का मी एवढा सांभाळून ठेवून राहिलो मस्त. एवढा आताही थंड आहे रे माझ्या पुरं मन सुरा झालं. उद्या पाहिजेच म्हणजे आता काय करू. माझं एकच होता रे बाई आहे का काय माहिती. तिथंही नाही भेटत तर तिकडे नेहरू पार्दोलाच भेटते.
बाई मी एवढं म्हटलं की चला आजचा मंचुरियनचा कंटेंट भेटला, आता चला हे काय चला आता तुम्हाला ब्लॉग आवडला असणार तर आता ते आपलं भाषण सुरू एंडिंग करायचं धडकन मम्मीनं उचलून नाही सत्यानाश पुरे तुकडे बिखरले रे याचे. तर चला बाई आजचा बिल्ड काढला होता मस्तपैकी, आता झोपायच्या तयारीत होतो. ड्रेसिंग बंद कर मम्मी 1 मिनिट. मला तर असं वाटलं की मोबाईलचे 4-5 तुकडे झाले. इकडे मायापूर आहे चुरा झाला मम्मीला ते मोबाईलची पडली. तर चला मित्रांनो, आजचा जर का ब्लॉग तुम्हाला आवडला असणार तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भाई प्लीज कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. 100च्या वर लोक पाहिजे आपला व्हिडिओ आणि सबस्क्रायबर फक्त 22च आहे. आणि लाईक तर प्लीज करा भाई प्लीज. उद्या तुम्हाला खरंच माझा व्हिडिओ आवडला असणार तर उद्या 1 तरी सबस्क्रायबर वाढू द्या प्लीज 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 प्लीज. आणि चला मित्रांनो, बाय बाय.